2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, त्याचं प्रमाण जर म्हटलं तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे, चतकुर वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त उडीद डाळ घेतलेली आहे आणि एकदम थोडेसे धन घेतलेले आहे आणि त्याच्यापेक्षा पण थोडेसे जिरे घेतलेले, असं एवढं मिश्रण घेतलेलं आहे आपल्याला. आणि एवढं मिश्रण बघून तुम्हाला अंदाजच आला असेल की आपल्याला आज काय करायचं आहे. तर आज आपल्याला चकली करायची आहे. तर तुम्हाला मी सर्व काही प्रमाण दाखवलेलं आहे. सर्व काही प्रमाण असं घेतलेलं आहे की जर तांदूळ जर 2 वाटी घेतलेले असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला कमी 2 वाटी जर तांदूळ घेतलेले असेल तर आपल्याला त्याच्यासाठी 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ जर 1 वाटी जर घेतली तर हरभरा डाळ आपल्याला 1च वाटी घ्यायची आहे आणि जर कमी म्हटलं तर आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहे आणि चतकुर वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि थोडेसे धने आणि थोडेसे जिरे, असं कमी कमी प्रमाण करत जायचं आहे आपल्याला. तर हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोकळ ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चकलीचं प्रमाण कसं आहे ते दाखवणार आहे. चकलीचं प्रमाण तुम्ही बघितलंच असेल आणि त्याच तर एकदम मंद आचेवर तुम्ही बघत असाल. गॅस तर मंद केलेला आहे, जास्त लाल होऊन द्यायचे नाही आपल्याला. तांदूळ अगदी थोडासा कलर बदलून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे मैत्रिणींनो. तर बघत असाल तुम्ही तर मस्तपैकी गिरणी घरचीची आपली गिरणी दाखवायची. तर 2 वाटीला 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं डाळ्या पण मिक्स केलेल्या आहे मी. तर बघत असाल तुम्ही तर दोन्ही पण गॅस चालू आहे आपल्यावाले. खूप उशीर झालेला आहे, त्यामुळं एका गॅसवर खेळत बसण्यापेक्षा दोन्ही पण गॅस चालू केलेले आहे. पटपट होणार आहे दोन्ही गॅस केल्यानंतर. एका गॅसवर मम्मी करते, एका गॅसवर मी करते. तुम्हाला चित्र वेगळं दिसत असत तर आज माहेरी आलेली मी, माहेरी चाललेलं आहे सगळं काही. तर तिकडं 1 वाटी उडीद डाळ टाकलेली आहे मम्मीनी आणि इकडं अर्धी वाटी मूग डाळ टाकलेली आहे. बाई तुला कोण बघा काय रुंदा बरी ती मम्मी गॅस संपला काय मग माय गॉड घे काढून चल. काय पोहे टाकलेले आहे आणि तिकडं मम्मीने धणे टाकलेले आहे. बाकीचं सगळं मिश्रण भाजून झालेलं आहे ऑलमोस्ट. फक्त साबुदाणा राहिलेला आहे. तेवढा झाला का आपण लगेच गिरणीमध्ये दळून घेणार आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मिश्रण गार झाल्यानंतर आपण लगेच गिरणीत दळून घेणार आहे. गिरणी पण आपली घरचीच असं आपल्या काही कुठं जायचं नाही न्यायचं नाही. आणि दळून झाल्यानंतर आपण लगेच चकली करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. खूप वेळ जातो व्हिडिओ तयार करायला, एडिट करायला, त्यामुळे एक लाईक जरूर करा. सर्व मिश्रण आपलं छानपैकी भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर. कुठे अशा पद्धतीने सर्व काही एक एक जिन्नस करून आपण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपली चकली एकदम रुचकर होणार आहे. तर तांदूळ मैत्रिणींनो मी जुना घेतलेला आहे. जुना म्हणजे मी रेशनचा घेतलेला आहे, तुम्ही कोणता पण घेऊ शकता. आंबेमोर आणि इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ वापरू शकता. तर अशा पद्धतीने सर्व काही मिश्रण झाल्यानंतर मस्तपैकी आपल्याला ते आपल्या घरच्याच गिरणीत दळून घ्यायचं आहे. आणि चकलीचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर हा खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्या कारणाने चकलीचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि लगेच लाईक करा चॅनलला. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ लागतात ते मला व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.